नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आपल्याला शाळा स्तरावर जे आवश्यक साहित्य आहे त्याची मागणी करण्याची सुविधा आता प्राप्त झालेली आहे। तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत जर आपल्याला काही साहित्य लागत असेल, जसे भांडी असेल किंवा ताटं असेल, काही असेल, तर त्या अंतर्गत आपल्याला ती मागणी करता येणार आहे आणि लवकरच ते आपल्याला प्राप्त सुद्धा होणार आहे। तर ती मागणी आपण कशी करायची, कोणत्या लिंकवर करायची, याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, पीएम पोषणची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। शालेय पोषण आहार अंतर्गत जर आपल्याला काही साहित्य लागत असेल तर त्याची मागणी आपण कोणत्या लिंकवर करायची, त्याची सुविधा प्राप्त झालेली आहे आणि आपल्याला ते साहित्य सुद्धा प्राप्त होणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। शालेय पोषण आहार अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जर आपल्याला शाळा स्तरावर आवश्यक भांडी किंवा इतर साहित्य जर लागत असेल शालेय पोषण आहार अंतर्गत, तर आपल्याला त्याची मागणी आता करता येणार आहे, त्याची सुविधा प्राप्त झालेली आहे। तर आपल्याला ही जी लिंक आहे ही भरून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ते साहित्य प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही लिंक देत आहे, तिथे जाऊन आपण क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला हे भरता येणार आहे। तर बघा, इथे या लिंकमध्ये सुरुवातीला आपल्याला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळा स्तरावर आवश्यक भांडी व इतर साहित्याच्या मागणीचा नमुना म्हणून अशा पद्धतीची ही लिंक असणार आहे। इथे आपल्याला सिंपली इथे नेक्स्ट करून घ्यायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे आपल्याला शाळेचं नाव अगोदर टाकून घ्यायचं आहे। तर बघा, मी आता इथे शाळेचं नाव टाकून घेतो। तर मित्रांनो बघा, अत्यंत सोपी ही लिंक असणार आहे। शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे। शाळेचं नाव मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर युडाईस क्रमांक, त्यानंतर बघा योजनेस पात्र विद्यार्थी इयत्ता 1ली ते 5वी साठी, तर एकूण आपले किती विद्यार्थी असणार आहे ते टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर योजनेस पात्र 6 ते 8चे विद्यार्थी टाकायचे, ते 0 केलेलं आहे मी। त्यानंतर स्टेनलेस स्टील टाकी आवश्यक, तर आपल्याला हे जे काही आवश्यक आहे त्यानुसार तिथे संख्याच टाकून घ्यायची आहे। तर बघा, स्टेनलेस स्टील टाकी आवश्यक संख्या मी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर स्टेनलेस स्टील खिचडी पात्र आवश्यक संख्या टाकून घेतलेली आहे। त्यानंतर स्टेनलेस स्टील डब्बा, त्यानंतर चमचा, त्यानंतर स्टेनलेस स्टील भातवाडी म्हणून आहे। त्यानंतर स्टेनलेस स्टील भोजन पात्र कप्पाट, जे ताट असतात लहान लहान आकाराचे, ते टाकून घेतलेले आहे। त्यानंतर मोठे जे ताट आहे ते टाकून घेतलेली आहे संख्या। त्यानंतर मसाला ठेवण्याचा डब्बा, त्यानंतर आमटी पात्र म्हणून आहे, त्यानंतर वगराडी म्हणून आहे, त्यानंतर बघा ग्लास आहे, त्यानंतर धान्य साठवण्याची कोटी 25 किलोची, त्यानंतर 50 किलोची कोटी, त्यानंतर 100 किलोची कोटी, त्यानंतर कांदा बटाटा कापण्याचे कटर, त्यानंतर आवश्यक इतर जर काही साहित्य लागत असेल ते सुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीचं इथे संख्या टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर खाली सबमिटचं एक बटन आहे, त्यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। तर बघा, संपूर्ण लिंक मी भरून घेतलेली आहे। अत्यंत सोपी लिंक असणार आहे आणि त्यानंतर इथे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपली ही जी मागणी आहे ही सबमिट होणार आहे आणि काही दिवसानंतर आपल्याला हे जे साहित्य आहे हे प्राप्त होणार आहे। तर बघा, माझी ही जी मागणी आहे ही सबमिट झालेली आहे। इथे बघा, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड म्हणून आलेलं आहे, म्हणजे ही लिंक आपण भरून झालेली आहे। तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत जर आपल्याला काही साहित्य लागत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ते साहित्याची मागणी करायची आहे आणि ते साहित्य आपल्याला प्राप्त होणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपण जाणून घेतलेली आहे। अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। मित्रांनो, ही जी लिंक आहे, आपल्याला जे साहित्य घ्यायचं आहे याची जी लिंक आहे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन आपण क्लिक केल्याबरोबर या लिंकवर येऊ शकता आणि आपली मागणी नोंदवू शकता। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।